लावू की काढू नेल आर्ट, काय करू काय काय माहिती. बघेल आता कसे आणि किती मोठे नेल्स झालेले बघू शकता, एकदम मोठे मोठे नेल्स झालेले आहे. आणि मला एक कमेंट आलेली की तुम्ही तुमचं हे दाखवा, पेंटिंग्स दाखवा माझ्या कॉलेज टाईममधल्या. तर मी एक व्लॉग केलं होतं खूप कधीच, आता त्याला 2 वर्ष झाले असतील. तर इथे बेडमध्ये आली, म्हटलं नेल पेंट लावून घेऊ. आणि मी ना फाईल पण काढलेल्या आहे आपल्या पेंटिंगच्या, तर त्या पुसावं लागतील थोड्याशा आणि मग तुम्हाला दाखवतेच नंतर. तर आता पेंटिंग दाखवून सुरू करते. पहिल्यांदा तर ही मोठी फाईल बघा, माझी सेकंड इयरची आहे, ATD सेकंड इयरची. आणि हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहे 12 आणि घरातलं माझं सगळंच आवरून झालेलं आहे, सगळं झाडझूड वगैरे सगळं झालेलं आहे. आणि विहान गेलाय स्कूलला, कियाला आली स्कूलमधून, आता तिला जेवायला द्यायचं आहे. आणि बाहेर थोडंसं ऊन म्हणजे एकदम नॉर्मल ऊन पडलेलं आहे आणि छान वातावरण झालंय. सकाळी पाऊस येत होता झिमझिम. तर आज मस्त स्वयंपाकामध्ये केलेला आहे अंडा करी, राईस आणि पोळ्या आणि भाजी केली होती बटाटा वाटाण्याची. तर असा स्वयंपाक केलेला आहे. आणि ना आज मला ना नेल्स पण नेल पेंट माझी पूर्ण गेलेली आहे हातांची बघू शकता. तर मग मला नेल्स लावू की काढू नेल आर्ट, काय करू काय काय माहिती. बघेल आता कसे आणि किती मोठे नेल्स झालेले बघू शकता, एकदम मोठे मोठे नेल्स झालेले आहे. तर तेच आता बघेल. आणि मला एक कमेंट आलेली की तुम्ही तुमचं हे दाखवा, पेंटिंग्स दाखवा माझ्या कॉलेज टाईममधल्या. तर मी एक व्लॉग केलं होतं खूप कधीच, आता त्याला 2 वर्ष झाले असतील. तर तेव्हा केलेला. तर म्हटलं चला आज परत तुम्हाला माझ्या मी पेंटिंग दाखवते. तर दुपारी मी जमलंच तर मला पॉसिबल झालं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. म्हटलं पेंटिंग दाखवू तुम्हाला माझ्या कॉलेज लाईफमधल्या मी काढलेल्या पेंटिंग्स. तर आय होप तुम्हाला आवडतील बघायला सगळ्या पेंटिंग. आणि त्याच्यातल्या मी कोणत्या किचनसाठी फ्रेम करणार आहे त्या सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, मी कोणत्या करणार आहे. तर व्हिडिओ मला दाखवते. मस्त ऊन पडलेलं आहे, खूप भारी वाटते खूप दिवसांनी. तर बघू शकता असं ऊन पडलेलं आहे. तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही, पण असं ऊन पडलेलं आहे मस्त, एकदम भारी वाटतंय. आणि ना मी गुलाबाच्या फांद्या लावल्या होत्या, तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग. तर त्याला मस्त पानं आलेले बघू शकता, खूप भारी वाटतंय. याला पण येतील, याला कोंब आलेले, पण याला लवकर पानं आले, खूप छान वाटतंय मस्त. आणि आपलं पानाचं खायचं पानाचं मगईचं पानाचं किती छान ग्रो होत आहे ना मस्त. तर याची फांदी पण लागते. तर छान झालेलं आहे. मस्त आता खूप फुलला आहे बघू शकता, एकदम आजूबाजूला पानं आलेले, इतकं सुंदर दिसतं ना, ग्रीन दिसतं एकदम. तर असं झालेलं आहे, मस्त वातावरण आहे आजचं मस्त. आणि कढीपत्त्याचं झाड इथे आणून ठेवलं मी, म्हटलं इथे थोडंसं उन्हामध्ये. याची फांदी ना माझ्याकडून तुटून गेली होती, तर मग मी काय केलं, याच्यामध्ये लावून दिली फांदी, तरी जगून गेली बघू शकता तुळशीच्या झाडामध्ये. काम झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे मस्त. तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. आणि भारी वाटतं थोडंसं ऊन पडलं की, मस्त वाटतं. तर चला आता ना कियाला जेवण देते आणि मग मी पण जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग माझं पेंटिंग्स तुमच्यासोबत मी शेअर करणार. तर मस्त जेवण झालं आणि इथे ना कपडे आणलेले वाळत करण्यासाठी, इतक्यात धुतले कपडे. चला आता पहिल्यांदा वाळत करून देते आणि मग माझ्या तुम्हाला पेंटिंग शेअर करणार, म्हणजे दाखवणार की मी कशा पेंटिंग काढलेल्या आहे, कोणत्या पद्धतीच्या. तर चला आता कपडे बेडमध्ये आली, म्हटलं नेल पेंट लावून घेऊ. आणि मी ना फाईल पण काढलेल्या आहे आपल्या पेंटिंगच्या, तर त्या पुसावं लागतील थोड्याशा आणि मग तुम्हाला दाखवतेच नंतर पुढे हॉलमध्ये घेऊन. पण आता म्हटलं नेल पेंट लावून घेते आधी. तर मी आधी ना याची, माझं नेल रिमूव्हर आहे ना तेच संपून गेलं, तर मी नखानेच अशी काढून घेतलेली आहे थोडी राहिलेली. तर म्हटलं नेल पेंट लावून घेऊ. नेल आर्ट काही करत नाही, नुसती प्लेन नेल पेंट लावते. तर कोणती लावी काही कळत नाही मला. तर ही पण छान आहे, ही एक मस्त आहे. तर बघते कोणती, ही पण छान दिसेल. तर ही लावून घेते प्लेन. मग नेल आर्ट करायचं तेव्हा करेल मी.
तर हा कलर आहे ना सगळ्याच ड्रेसवर जातो, म्हणून मग ही मला आवडते. बघू शकता. आता लावून घेते. आता प्लेन लावली. चला आता ना तुम्हाला पटापट पेंटिंग दाखवते. मी एक विचार केला की म्हटलं नेल आर्ट करण्यापेक्षा एक सिक्वेन्स कलर करू थोडस. इतकं छान दिसतंय ना आपला अबोली कलर. तर बघू शकता. तर असं नेल आर्ट केलेलं आहे मी. थोडंसं बारीक डिझाईन काढण्यापेक्षा थोडंसं वेगळं म्हटलं काहीतरी काढते. तर ह्या पद्धतीचं माझं नेल आर्ट झालेलं आहे. कसं वाटलं ते नक्की सांगा. झालेलं आहे माझं नेल आर्ट कम्प्लीट. म्हटलं इथंच पेंटिंग दाखवून देऊ, कारण इथे मला ठेवता पण येतील आणि आवरून पण ठेवता येईल. तर आता हे सुकू देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेंटिंग दाखवते माझ्या. चला तर आता पेंटिंग दाखवायला सुरू करते. पहिल्यांदा आता ही मोठी फाईल बघा माझी सेकंड इयरची आहे. ATD सेकंड इयरची आणि फर्स्ट इयरची आधी तुम्हाला दाखवते. फर्स्ट इयरची, ही सेकंड इयरची आणि ही आहे फर्स्ट इयरची छोटी फाईल. तर आधी मी कशातलं पेंटिंग दाखवते, छोट्या फाईल मधले दाखवते, त्याच्यानंतर मोठ्या फाईल मधले सुरू करू आपण. चला. खूपच जड आहे. असं वाटतं नवीन फाईल्स घ्यावं लागतील मला ठेवायला पेंटिंग. आता हे सुरू करते मी. तर पहिल्यांदा आहे संकल्पचित्र. तर हे पॉकेट्स आहे ना याचे, ते मीच केले स्वतः कॉलेजमध्ये असताना. तर ही संकल्पचित्र आहे. संकल्पचित्र म्हणजे आपण ना वस्तू पुढे ठेवून, रिअल वस्तू ठेवून आणि त्याची पेंटिंग करायची असते. तर ते दाखवते तुम्हाला. माझी फर्स्ट इयरची पेंटिंग आहे. आणि त्याला असं ना बटर पेपर लावलं जायचं. तर बटर पेपर उघडल्यानंतर तुम्ही माझी पेंटिंग बघू शकता. बघू शकता. तर इथे काढलेला आहे एक टोमॅटो. एक स्केच काढावं लागायचं इथे, आणि इथे रिअल जसा आहे ना टोमॅटो ठेवलेला तसा बघू शकता. आणि स्केच बघा. तर असा टोमॅटो काढलेला आहे. तर पोस्टर कलर दिलेले आहे याला. तुम्हाला दाखवते. थोडा व्हिडिओ मोठा होईल कारण एक एक पेंटिंग दाखवायचं त्याच्यामुळे. बघू शकता इथे केळी आहे. तर ही रिअल केळी ठेवून पुढे काढलेला आहे. आणि स्केच आहे असं. आणि हे कलर पेंटिंग. तर बघू शकता असं आहे. बनाना मी काढलेलं. कसं वाटलं ते नक्की सांगा. तर हे सेकंड बघू शकता. हे कलर बॉटल आणि ही स्केच आणि हे कलर फायनल. म्हणजे आधी स्केच करायला लावायचे, त्याच्यानंतर फायनल पेंटिंग करायला लावायचे. बघू शकता. त्याच्यानंतर मला हे खूप आवडलं होतं. माझं म्हणजे फेवरेट. एकदम छान. मला खूप म्हणजे वाटलं नव्हतं की मी एवढं भारी काढू शकते. काढल्यानंतर ते कळालं की किती छान झालंय. तर बघू शकता सुई दोरा किती रिअल वाटतोय ना. आणि इथे स्केच आहे आणि इथे सुई दोरा बघू शकता किती रिअल दिसतंय. असं किती छान दिसतं. तर मला पण बघून असं वाटलं की मी एवढं भारी काढू शकेल असं. त्याच्यानंतर खालची हा आहे ना काय म्हणतात ट्रँगल. ते आम्हीच बनवलेलं होतं आणि ते आम्हीच पुढे ठेवून असं चित्र काढायचं होतं. बघू शकता. तर वरचं आहे आपलं काय म्हणता पेस्टल कलर, खडूच्या कलरने केलेलं आहे हे. आणि हे पोस्टर कलरने केलेलं आहे. तर असं आहे त्याच्या. आणि कलर्स सांगू नका तुम्ही. कलर्स इतके लागले होते ना मला, बापरे. खूप कलरचा खर्च झाला होता. खूप कलर्स, पेन्सिल, खूप गोष्टी लागतात ह्या ATD म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमाला. खूप म्हणजे खूप पेपर्स, नंतर काय म्हणतात आपले फाईल पेपर, वेगवेगळे टेक्स्चर पेपर, कलर्स, पेस्टल कलर इतके लागतात ना, तर सांगू नका. खूप खर्च होतो. तर इथे लिंबू, मिरची,
आहे सगळं ठेवलेलं. लाल मिरची आहे, हिरवी मिरची, लिंबू आहे. इथे स्केच आहे बघू शकता. आणि हे असं आणि स्केच तर असं आहे. नंतर आहे आपलं चॉकलेट. तुम्ही खाल्लेलं असेल पहिले. आपलं मँगोचं चॉकलेट खूप फेवरेट होतं सगळ्यांचं. तर बघू शकता मँगोचं चॉकलेट. आणि ते स्केच असं आहे. बटर पेपर लावलेलं नाही. तर हे एक वाळलेलं पान होतं पिंपळाचं. तर ते कसं काढले तुम्हाला दाखवते वॉटर कलरने. तर बघू शकता एकदम रिअल दिसतं ना. आणि हे स्केच आहे. आणि हे असं एकदम रिअल पान ठेवलेलं वाटतं. ते तुम्ही बघू शकता. तर असं दिसतंय. त्याच्यानंतर आहे भेंडीची भाजी. म्हणजे एक भेंडी खडूचे कलर दिलेले आहे. नंतर कोलाज केलेला आहे. तर आधी कलर दिलेला बघा कसं आहे भेंडी. तर हे खडूचे कलर आहे पेस्टल कलर. आणि नंतर कोलाज केलेले आहे बघू शकता इथे. तर अशी भेंडी. तर हे झाले संकल्प चित्र. तर आता हे बाजू ठेवते. हे फर्स्ट इयरचे आहे माझे. तर संकल्प चित्र बघू शकता तुम्ही इथं आहे. म्हणजे हे आपल्याच मनाने काढलेलं, आपली संकल्पना उतरवलेली त्याच्यामध्ये. त्याच्यात मस्त मी ना असे हे काढलेले बगळे, फ्लेमिंगो काय म्हणू शकता ते काढलेले आहे. नंतर हे पेनाने केलेलं आहे सगळं संकल्प चित्र बघू शकता. तर हे पेनाची डिझाईन आहे पूर्ण. त्याच्यानंतर ही पण पेनाची डिझाईन आहे बघू शकता. ब्लॅक पेनाची अशी. त्याच्यानंतर इथे रेणीचं काढलेलं आहे. छत्र्या वगैरे असं काढलेलं आहे बघू शकता. म्हणजे एक विषय द्यायची छत्री. मग त्याच्यावर आपण करायची संकल्पना आणि त्या पद्धतीचे चित्र काढायचे. इथे सगळं क्रॉस, ओम वगैरे असं केलेलं आहे बघू शकता. खूप बारीक बारीक कलर द्यावा लागायचा. थोडा सुद्धा बाहेर जाऊ द्यावं लागायचा नाही कलर बघू शकता. इथे बलून्स आहे. तर हे झाले संकल्पचित्र. आता आपण गोष्ट बघू. हे काय, हे पण असाइनमेंट्स आहे. त्याच्यानंतर तर ही तर झाली फर्स्ट इयरची फाईल. तुम्हाला आता सेकंड इयरची फाईल दाखवते. ती फाईल सुरू करू आपण. तर असे हे पण पॉकेट आम्हीच बनवलेले होते असे बघू शकता पेंटिंग ठेवण्यासाठी. आणि ह्या जरा मोठ्या साईज मध्ये पेंटिंग आहे ते तुम्हाला दाखवते. तर ह्या सेकंड इयरच्या पेंटिंग्स. फर्स्ट आहे पर्स बघू शकता. पर्स आहे. पर्सवरची डिझाईन. त्याच्यानंतर आहे गाडीच्या बेडशीट काय म्हणता येईल ते बघू शकता. अशी खूप छान छान डिझाईन आहे. एकदम बारीक बारीक डिझाईन काढावं लागायच्या ते पण ब्रशने. त्याच्यानंतर लॅम्प वरची डिझाईन बघू शकता अशी.
त्याच्यानंतर फिगर्स आहे ह्या, असं ह्युमन फिगर्स बघू शकता, असं शिकवलेलं. सगळे फिगर्स आहेत. मिक्स पेंटिंग झालेले आहे सगळे माझ्या, बघू शकता. तर ह्या ज्या रेग्युलर म्हणजे चांगल्या ज्या मला तुम्हाला दाखवायच्या त्याच दाखवते. बाकीच्या मग असे स्मरण चित्र वगैरे तेच आहे. आणि ज्या आता माझ्या खूप फेवरेट आहे ना त्या दाखवते फक्त आता, कारण खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे. ज्या मला फ्रेम करायच्या आहे त्या दाखवते मी तुम्हाला पेंटिंग. ते पण मी स्वतः केलेल्या, स्वतः काढलेल्या, स्वतःच्या हाताने काढलेल्या, ज्या मला किचन मध्ये लावायच्या आहे तर त्या तुम्हाला पेंटिंग दाखवते. तर पहिली तर बघू शकता, ही बघू शकता किती सुंदर आहे. ते केटल आहे अॅल्युमिनियमची, नंतर पाव आहे, नंतर इथे टोमॅटो आहे, अंड आहे, कांदा आहे, पात आहे कांद्याची, इथं जुना स्टोव आहे आपला पितळाचा, झाकण आहे किटलीचं, ग्लास आहे काचेचा, अंड आहे आणि असं पूर्ण, आणि पेपर आहे, पेपर रोल बघू शकता. तर ही पण मला पेंटिंग असं वाटतं की फ्रेम करून लावावी. तुम्हाला दिसत असेल का नाही, कांद्याला प्लॅस्टिक लावलेलं आहे. ऑइल पेंटिंग आहे हे, ऑइल कलर मध्ये बघू शकता. अशी दिसेल तुम्हाला इथे. तर कशी वाटली नक्की सांगा. मागे सरकते, मी पूर्ण दिसेल अशी. तर कशी वाटली ते नक्की सांगा. ही पेंटिंग माझी आवडते एकदम. फर्स्ट ऑइल पेंटिंग, त्याच्यानंतर ही पण ऑइल पेंटिंग आहे. ही तर इतकी सुंदर आहे ना, ही पण मी असं वाटतं की याला पण फ्रेम करावं. तर बघते, तुम्ही सांगा मला कमेंट करून कोणत्या पेंटिंगला फ्रेम करावं. तर बघू शकता किती सुंदर आहे. पेपर रोल आहे, मडका आहे, मोठं कपडा आहे, द्राक्षे, ग्रीन द्राक्ष आणि काळे द्राक्ष आहे बघू शकता. द्राक्षांची डिटेलिंग बघू शकता किती डिटेल्स मध्ये झालेली आहे. अशी पेंटिंग आहे. तर मला ना या दोन पेंटिंग मधून मला फ्रेम करायची किचनसाठी. तर तुम्ही कोणती करावी असं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. ही करावी की ही करावी. बघू शकता दोन्ही पेंटिंग खूप भारी, एकदम मस्त. सगळ्यात माझ्या छान पेंटिंग काढलेल्या आतापर्यंतच्या. ही ऑइल पेंटिंग आहे, अवघड असतात खूप काढणं. ही ॲक्रेलिक पेंटिंग आहे, बघू शकता. राजस्थानचं असं वातावरण आहे तिथे. तर अशी सगळ्या मिक्स पेंटिंग झालेल्या आहे सगळ्या. त्याच्यानंतर हे बघू शकता असं कारल्याची डिझाईन, पानांची डिझाईन, ठसे उमटवून अशी काढलेली पेंटिंग आहे. ही पण तशीच आहे, टॉवेल, ठसे वगैरे उमटवून अशी काढलेली पेंटिंग. त्याच्यानंतर आहे रुमालावरची डिझाईन. सगळे मिक्स पेंटिंग झालेले आहे. मला सगळ्या सॉर्ट आउट करून नीट ठेवावं लागतील. आणि ही ऑइल पेंटिंग आहे. आपल्या महिलांचं आवडतं जे ठिकाण असेल ते, पूजास्थान, देवस्थान किंवा मग देव्हारा, आपल्या घरातला देव्हारा, त्याच्या सगळ्या वस्तू काढलेल्या आहे मी. बघू शकता समई आहे, ते घंगाळ काय म्हणतात ते आहे, नारळ आहे, इथे काय आहे, पेरू आहे, फुलं आहे झेंडूचे, केळी आहे, ताट आहे देवाचं, असं साहित्य, तांब्या आहे याचा बघू शकता. तर असं देवाचं साहित्य आहे सगळं आपल्या मंदिरातलं. तर ही पण ऑइल पेंटिंग आहे. त्याच्यानंतर ही पेस्टल पेंटिंग आहे, बघू शकता. ही पेंटिंग सगळी खडूचे कलर आहे ना त्याच्याने काढलेले आहे, बघू शकता. इथे त्याचे टोमॅटो वगैरे डिटेल्स कसे आहेत अशी आहे.
आपली ही सुद्धा मी फ्रेम करू शकते, ही पण फ्रेम केल्यावर खूप छान दिसेल. तर ही खडूच्या कलरने पेंटिंग म्हणजे रंगवलेली आहे. तर कसं वाटली नक्की सांगा तुम्ही. बघू शकता मस्त दिसते एकदम. त्याच्यानंतर ही फर्स्ट आहे म्हणून एवढी काही खास नाही झालेली. फर्स्ट ऑइल पेंटिंग माझी. बघू शकता बॅग आहे, पपई आहे, बिस्किट आहे, ऑरेंज ज्यूस आहे, अशी आहे. त्याच्यानंतर मी माझ्या मनाने काढलेली पेंटिंग ती पण मला फ्रेम करून आणायची आहे. लँडस्केप आहे, खूप छान आहे. बघू शकता हे बिना पेन्सिलने काढलेली, ब्रशने नुसती काढलेली पेंटिंग आहे. तर ही पण मला फ्रेम करायची आहे आणि मी कुठेतरी लावणार ही पेंटिंग, बाहेर लावणार एंट्रन्सला वगैरे. तर खूप छान आहे. युरोपियन कंट्रीतलं म्हणजे घर वगैरे, तिथले झाडं रंगीत असे तिथलं वातावरण वाटतंय. बघू शकता एकदम मस्त. तर अशी आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडले असेल बघायला. नक्की लाईक करा. बघू शकता अशी आहे पेंटिंग, खूप जपून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ही आहे ॲक्रेलिक कलर मध्ये काढलेली. मुली मस्त तिथे नदीवर आहे बसलेल्या, मस्त छान. बघू शकता पिक्टोरियल डिझाईन म्हणता याला. ही एक ऑइल पेंटिंग आहे, ही पण इतकी सुंदर आहे ना. बघू शकता थर्मस आहे, बिस्किट पुडा आहे आपला 2020 बिस्किट पुडा, ते द्रोण म्हणतात ना ते यूज अँड थ्रो डिश ती आहे. इथे जार आहे, काचेचा ग्लास आहे, कप आहे, बिस्किट आहे आणि बिस्किटची डिटेलिंग बघू शकता. सेम आपला गुड डे बिस्किटला आहे ना तसंच होय. आणि हे चहा पावडरची गाळणी म्हणजे चहाची गाळणी आणि सपट चहा असं आहे. तर अशी आहे पेंटिंग, ऑइल पेंटिंग. ही पण छान आहे. ह्या सगळ्यात मला छान म्हणजे आवडत्या पेंटिंग आहे सगळ्या. तर ही सेकंड ऑइल पेंटिंग आहे. ही पण एवढी काही खास नव्हती झाली, पण बघू शकता इथे गीता आहे, कप आहे. इथे गीता नाही, काय मोठं बुक होतं ते डिक्शनरीतलं. इथे काय म्हणता डाळिंब आहे, इथे पण डाळिंब आहे 2 ठेवलेले. केटल आहे, डिश आहे, ग्लास आहे ज्यूसचा. तर अशी आहे. तर ही पण मस्त वाटते. फक्त मला याची डिटेल्स जास्त जमले नाही, पण जे डाळिंब आहे ना त्याची खूप छान जमलेली, रिअल वाटतंय डाळिंब. तर तुम्हाला कशी वाटली डाळिंब? एकदम रिअल दिसतंय ना. त्याच्यानंतर ही एक आहे, ही पण केटल आहे, पाव आहे म्हणजे ब्रेड आहे, ऑरेंज आहे, ग्लास आहे, छोटी बरणी आहे. बघू शकता. तर अशा माझ्या ऑइल पेंटिंग आहे सगळ्या. तर तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा. आणि माझी फेवरेट तुम्हाला मी दाखवलीच आहे. तर एवढ्या आहे माझ्या. आणि त्या बाकीच्या मग अशाच स्मरण सगळ्या पेंटिंग दाखवल्या आणि बाकीच्या असेच आहे मग स्मरणचित्र आहे, लँडस्केप वगैरे ते आहेत. पण ज्या ओरिजिनल माझ्या भारी पेंटिंग म्हणजे मला वाटतं की मी काढलेल्या सगळ्यात छान पेंटिंग तर ह्याच असतील. अशा स्टील लाईफ म्हणजे पुढे ठेवलेल्या, समोर ठेवून काढलेल्या पेंटिंग आहे ह्या आणि खूप भारी आहे. तर तुम्हाला कशी वाटलं तर नक्की सांगा. तर चला आता मी पूर्ण पेंटिंग आवरून देते आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. इथे संध्याकाळचे 6:30 वाजले आणि म्हणजे 6:45 वाजलेले आहेत. आणि इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे, दूध तापत ठेवलं आणि थंडी वाजते, खूपच थंडी बाहेर, इतकं वारा सुटलेला आहे ना, खूप थंडी वाजते. तर स्वेटर घालून घेतलं माझं घरातलं. तर मला घरात साधं स्वेटर आवडतं, एकदम साधं सिंपल आहे. टिबेटिन मार्केटमधून घेतलं होतं. तर चला आता इथे चहा होतोय आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं, अजून ठरलं नाही. आणि विहान मी कियाराच आहे, मग तिघांसाठी बघू काय करायचं. चला आता वाजले आहेत 11 आणि लाईट्स ऑफ केले. आता झोपायची तयारी
तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, माझ्या पेंटिंग्स आवडल्या असेल बघायला. आणि इतक्या डिशवॉशरचे भांडे पण झाले बघू शकता. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझ्या पेंटिंग आवडल्या असेल बघायला. जर पेंटिंग्स आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.